एक साधू होता, तो नाचायला लागला की पाऊस पडायचा. त्याची सगळीकडे कीर्ती पसरलेली की तो नाचायला लागला की पाऊस पडायचा. काय बंडखोर विचारांचे तरुण होते, ते 4 तरुण त्या साधूकडे पोहोचले. म्हटले, आम्ही ऐकलंय की तुम्ही नाचायला लागला की पाऊस पडतो. साधू म्हटले, हो खरं आहे ते. मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. साधू म्हटले, पडेलही. नाही नाही, तसं नाही, स्पर्धा लावायची. तुम्ही नाचल्यावर पाऊस पडताय ना, आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. साधू म्हणले, ठीक आहे, तुमची इच्छा. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता हा साधू आणि ते 4 तरुण एका मैदानावर जमा झाले. साधू म्हटले, तुम्ही सुरुवात करा. मग एक तरुण पुढे झाला, तिने नाचायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, तास झाला, तो थकला, दमला, माघारी झाला, पण पाऊस काय पडलाच नाही. मग दुसरा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात झाली. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, तास, 1.5 तास, 2 तास झाले. तरुण नाचून थकला, पण पाऊस पडलाच नाही. मग तिसरा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास नाचला, पाऊस पडलाच नाही. मग चौथा पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. तास, 2 तास, 3 तास, 3.5 तास नाचला, पाऊस पडलाच नाही. 4ही तरुण म्हटले, आम्ही नाचलो पण पाऊस पडला नाही. आता तुम्ही नाचा. साधू महाराज, आम्हाला बघायचा आहे पाऊस पडतोय का. सायंकाळी 6 वाजता साधूनी नाचायला सुरुवात केली. ते नाचत राहिले. तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले. आता पहाटेचं झुंजू व्हायची वेळ झाली. आता पहाट होणार, उजाडणार, पण साधू नाचतच राहिले. बघता बघता दिवस उजाडला, साधू नाचतातच आहेत. आणि अचानक आभाळ भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. पाऊस पडायला सुरुवात झाली तेव्हा साधू नाचायचे थांबले. ते 4 तरुण साधून जवळ गेले. म्हटले, आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही आणि तुम्ही नाचला, कसा पाऊस पडला. साधू म्हणाले, मला 2च गोष्टी माहिती होत्या. पहिली गोष्ट, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे.